युवा पिढीला खेळाप्रती आवड निर्माण व्हावी, भविष्यात आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने सांस्कृतिक जीवन विकास संस्थेच्या वतीने 12 ते 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा मोर्शी रोडवरील शहीद भगतसिंग व्यायामशाळा सहजानंद नगर येथे आयोजित केली आहे। या स्पर्धेत प्रथम पारितोषिक समाजसेवक नितीन कदम यांच्या वतीने 31,000, द्वितीय पारितोषिक अंबर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने 15,000 रुपये, तर तृतीय पारितोषिक स्वर्गीय देवराज बोथरा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोमल बोथरा यांच्या वतीने 11,000 रुपये सह इतर वैयक्तिक बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ 12 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता स्पर्धास्थळी आयोजित केला असून कार्यक्रमाला महापौर चेतन गावंडे, उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शिवाजी शिक्षण संस्था कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्रभागाचे नगरसेवक गोपाल धर्माडे, विजय वानखडे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती प्रभागाचे नगरसेवक गोपाल धर्माडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सांस्कृतिक जीवन विकास संस्था या संस्थेच्या वतीने आम्ही यावर्षी भव्य अशा व्हॉलीबॉल स्पर्धा पुरुष गटाच्या आयोजित केल्या आहे। दिनांक 14, 12 आणि आपलं 12 ते 14 दिनांक 12 ते 14 या 3 दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन आमच्या या संस्थेच्या वतीने आयोजित केले आहे। तरी सर्व प्रभागातील नागरिक तसेच शहरातील सर्व व्हॉलीबॉल प्रेमी या टुर्नामेंटचा लाभ घेतील अशी मी त्यांना विनंती करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।